हॅलो गाईस. तर आज आम्ही चाललो होतो हॉस्पिटलला आणि म्हणजे हॉस्पिटलला निघालो होतो आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर म्हणजे मला पण थोडी माझी तब्येत बरी नव्हती आणि माझ्या मैत्रिणीची पण तब्येत बरी नव्हती. मग आम्ही दोघी जरा हॉस्पिटलमध्ये गेलो, चेकअप वगैरे केला आणि त्यानंतर हॉस्पिटलमधून आल्यानंतर आम्ही भूक पण लागली होती आणि काहीतरी खाण्याची पण इच्छा झाली होती. तर मी दोघी गेलो कॅफेमध्ये, म्हटलं आता काहीतरी खायचं. तर आम्ही गेलो कॅफेत आणि पिझ्झा ऑर्डर केला होता. माझ्या मैत्रिणीला पिझ्झा खूप आवडतं आणि मी कधी खाल्लं नव्हतं, पण माझी सेकंड बारी होती पिझ्झा खाण्याची आणि हा पिझ्झा खूप टेस्टी होता आणि पाहूनच मला खूप आवडलं होतं आणि मी खाल्लं. मला खूप आवडलं पिझ्झा. आम्ही दोघींनी पिझ्झा खाल्ला आणि मला कोल्ड कॉफी पण प्यायची होती आणि कोल्ड कॉफी पण ऑर्डर केली होती आणि त्यानंतर आमची कोल्ड कॉफी आली आणि मी कोल्ड कॉफी वगैरे पिली. खूप दिवसातनं पिली होती. मला खूप आवडते कोल्ड कॉफी, त्यामुळे खूप भारी वाटते. त्यानंतर आम्ही दोघींनी पण म्हणजे कॉफी पिली आणि मला खूप आवडते कॉफी, त्यामुळे मला खूप भारी वाटलं कॉफी पिल्यानंतर. मी तर कधी पिझ्झा खाल्ला नव्हता, पण हिच्यामुळं मला पण पिझ्झा खायची सवय लागली आणि मला पण खूप छान वाटलं पिझ्झा खाऊन. मस्त असतं, टेस्टी वगैरे आणि छान पण लागतं खूप पिझ्झा आणि मला खूप आवडलं, म्हणजे खाल्लं वगैरे छान वाटलं पिझ्झा खाऊन. कारण तिला खूप पिझ्झा आवडतो आणि तिच्यामुळं मी पण गेले आणि मी पण पिझ्झा टेस्ट केलं तर खूप छान होतं आणि मी पण खाल्लं. मला खूप आवडला पिझ्झा. म्हणजे मी पहिल्यांदा एकदा खाल्लं होतं तेव्हा नव्हतं मला आवडलं, पण आजचा पिझ्झा मला खूप आवडला होता आणि असं वाटलं होतं की अजून ऑर्डर करावं पिझ्झा. खूप छान लागलं आणि खूप टेस्टी पण होतं तिथलं आणि मी कोल्ड कॉफी पण मागवली होती आणि बघा आम्ही दोघं किती म्हणजे असं हे करून मज्जा करून खात होतो नाही का, कारण खूप छान होतं पिझ्झा तिथला. मला खूप आवडलं होतं, टेस्टी होतं. आणि त्यानंतर पिझ्झा खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो म्हणजे कॅफेच्या बाहेर. तर मैत्रिणींसोबत बाहेर जायला खूप छान वाटतं आणि मैत्रिणींसोबत एन्जॉय करण्यात ही वेगळीच मजा असते आणि त्यामुळं आम्ही दोघी आता निघालो होतो हॉस्टेलला आणि आता चाललो होतो आम्ही हॉस्टेलला. तर चला, आमचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आपण भेटू तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.